चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण जे काही इंजिनिअरिंगचे ॲडमिशन आहे 2026-27 बॅचसाठी. तर त्यांचं सी-ई-टी सेलने आता एम-एच-टी सी-ई-टी सेलनी त्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस हे आजपासून सुरू झालेलं आहे. तुम्ही तर बघू शकता की बी-ई, बी-टेक आणि एम-बी-ए जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे त्यांचं ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस जे आहे रजिस्ट्रेशनचं ते 2026-27 बॅचसाठी नाही का आज सी-ई-टी सेलने लॉन्च केलेलं आहे. तर तुम्ही इथे या साईनवरती क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर ना तुमच्याकडे नाही का नवीन अशा टाईपचं नाही का तुम्हाला विंडो ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर ना तुम्हाला इकडं अंडर ग्रॅज्युएट कोर्स याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळे यू-जीचे कोर्सेस आहेत. तर त्यातलं तुम्हाला नाही का बी-ई, बी-टेक ऑप्शन आहे जो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतरनं तुम्हाला असा एक विंडो ओपन होईल. त्यानंतरनं इन्स्टिट्यूट ॲडमिन लॉगिन. आता हे इन्स्टिट्यूट ॲडमिन लॉगिन कोणासाठी असतं? हे कॉलेजसाठी असतं. का? तर कॉलेजला एखादं जर का मुलांनी अप्लाय केलंय, तर त्याला अलॉट करायचं आहे की नाही? की आपल्या पर्सेंटेजनुसार तो सूट होतो की नाही? किंवा मग कुठलेही स्पॉट राउंड असेल किंवा कॉलेजला कोणत्याही म्हणजे ज्यांनी त्या कॉलेजसाठी अप्लाय केलंय त्याला एक्सेप्ट करायचं आहे की नाही त्यासाठी हे कॉलेजला दिलेलं असतं. तर याला तुम्हाला क्लिक नाही करायचं. हे फक्त कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट किंवा त्यांचं जे काही ॲडमिशन प्रोसेस असेल त्यांच्यासाठी असतं. तुम्ही खाली बघू शकता की न्यू रजिस्ट्रेशन अँड ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ना आता सध्या नाही का आत्ताच चालू झाल्यामुळे नाही का सिस्टम जास्त लोड घेत आहे. तुम्ही नाही का मध्यरात्री वगैरे भरा जेणेकरून तुमच्या ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये काहीही अडथळा येणार नाही. ओके. आता हे जे आहे साइन इन कधी करायचं ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे त्यावेळेस. ओके. आता तुम्ही नाही का म्हणजे फर्स्ट बॅच असणार आहेत. जी मुलं गॅप घेतलेले आहेत, त्या गॅप घेतलेल्या मुलांनी ते त्यांचं प्रिव्हियस इयरचं जे सुद्धा ईमेल आयडी, पासवर्ड आहे, त्याचा यूज करून तुम्हाला यावर्षी जी काही तुमची सी सेलची ॲडमिशन प्रोसेस आहे कॅप राउंड 1 to 4 साठी ती तुम्हाला फॉलो करायची आहे. बट जे आत्ताच 2026 मध्ये 12th पास होऊन सी-ई-टी, जे-ई यासारखे एक्झाम दिले, तर त्यांनी तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही डाटा आहे, तो सगळा तुमचा डाटा भरायचा आहे आणि रजिस्टर करायचं आहे. आणि एकदा रजिस्टर केल्यानंतर तुम्ही परत बॅक येऊन एका इथनं लॉग इन करू शकता आणि जे काही पुढची तुमची प्रोसेस आहे, डॉक्युमेंट अपलोड करणं असेल, तुमचा ॲड्रेस असेल, एज्युकेशन डिटेल्स असतील, मार्क्स असतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एंटर करायच्या आहेत आणि जे काही फिजिकल किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन असेल, त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायची आणि याची थोडी बहुत अमाउंट असणार आहे 1,000च्या अराउंड नाही का सी सेलची अमाउंट असते. ती तुम्हाला अमाउंट सुद्धा पे करावं लागणार आहे. ओके. रजिस्ट्रेशनसाठी. तर हे पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेसचं रिलेटेड हा आजचा व्हिडिओ होता. तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला हे डेट्स लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं म्हणजे जे काही तुमचं काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन आहे, ते 2 जुलै म्हणजे आजपासून सुरू झालेलं आहे. ते लास्ट डे काय आहे तुमचं तर विथ फी पे करण्यासाठी 12 जुलै. आता युजुअली काय होतं, की दरवर्षीचं तुम्ही जर का बघितलं, तर हे डेट्स 10 दिवसाचे देता. बट नंतरनं पुन्हा 4-5 दिवस वाढवता. बट तुम्ही त्यासाठी न थांबता या 10 दिवसातच शक्यतो नाही का तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असेल, त्यासाठी नाही का तुम्ही नाही का अप्लाय करायचं आहे. आणि जे काही तुमचं प्रोसेस असेल ते सगळं करून तुम्हाला जे काही फिजिकल असेल किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन असेल ते करायचं. ओके. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन कन्फर्मेशन असा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 जुलै ते 13 जुलै याच्यामध्ये करायचं. तर याच्यामध्ये पण डेट अलाउ होऊ शकतो. आता व्हेरिफिकेशन 2 टाइपचे असणार आहे. एक म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन, दुसरं असणार आहे इन्स्टिट्यूशनल ऑफलाईन व्हेरिफिकेशन. तर याच्यामध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या डॉक्युमेंटची पी-डी-एफ हे नाही का ऑनलाईन सी-ई-टीचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंडचं करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. ज्यावेळेस सी-ई-टी सेल मुंबईच्या त्यांच्या सेंटरवरून व्हेरिफाय करेल, त्यावेळेस ती अप्रूव्ह देईल त्याला, जर करेक्ट असेल तर. नसेल तर तुम्हाला जे काही असेल ते रिजेक्शनचं मेल येईल, ते तुम्ही परत अपलोड करून व्हेरिफाय करू शकता विदिन जे काही त्यांचा डेट्स लिमिट असेल त्यामध्ये. आणि दुसरं आहे ऑफलाईन म्हणजे इन्स्टिट्यूशनल व्हेरिफिकेशन. त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इन्स्टिट्यूटला व्हिजिट करायचंय. जे काही तुम्ही जवळचं लोकेशन किंवा इन्स्टिट्यूट सिलेक्ट करणार आहे, त्या इन्स्टिट्यूटला जाऊन व्हिजिट करून त्या इन्स्टिट्यूटचा सील म्हणजे जे काही शिक्का असेल, स्टॅम्प असेल, ते तुम्ही सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्सवरती आणि झेरॉक्सवरती घ्यायचंय, जेणेकरून तुमचं व्हेरिफिकेशन कन्फर्म झालंय. त्यानंतरनं ते तिथं नाही का मार्क करतील, की व्हेरिफिकेशन इज कन्फर्म. एनी काही रिजेक्शन असेल, तर ते तुम्हाला सांगतील, की हे डॉक्युमेंट्स क्लिअर नाही, याची पोचपावती नाही किंवा काही असेल. ओके. आणि जे काही फायनल तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल ते 15 जुलैला डिक्लेअर होणार आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमचं ऑल इंडिया रँक असेल सी-ई-टी, जे-ई वरच्या मार्क्सनुसार, त्यानुसार तुम्हाला एक प्रोव्हिजनल रँक भेटते. बट हे सगळे
डेट्स जे आहे ते 2-4 दिवसासाठी परत वाढतील फ्युचरमध्ये. बट तुम्ही हेच कन्सिडर करून तुमची पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस करा. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इथे एम-एच-टी सी-ई-टी 2026-27 बॅचसाठी फ्री काउन्सिलिंग चालू आहे. तर तुम्ही आपल्या दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता. मला कॉन्टॅक्ट किंवा कॉल करू शकता. कोणत्याही कॉलेजबद्दल तुम्हाला कन्फ्यूज असेल, कोणतं ब्रांच घ्यायचंय किंवा मग काय प्रोसेस असेल, तर सगळी प्रोसेस तुम्हाला नाही का एक्सप्लेन केलं जाईल. ते म्हणजे फ्री. Okay, so thank you.